सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. मित्रांनो, जात ही भारताची आजपासूनच नाही तर ती हजारो वर्षापासूनची समस्या आहे. जात ही या देशाची हजारो वर्षांची समस्या आहे हे BJPला चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणून जातीचं भांडवल करून त्या भांडवलावर आपली राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल यासाठी BJPने मागच्या 50 वर्षापासून फार मोठ्या प्रमाणामध्ये जातीय विष पेरून ठेवलेला आहे. जसं आपण एखादी शेती करत असताना त्या शेतीमध्ये पेरलेल्या रोपांवर कीटाणूंपासून वाचवण्यासाठी रासायनिक फवारणी करतो. पण ती रासायनिक फवारणी करत असताना आपण एक बाब विसरतो की ते जे केमिकल आहे हे कीटकनाशकांसोबत ती जी जमीन आहे ना, ती जमीनसुद्धा नष्ट करू शकतं. त्या जमिनीचं अस्तित्व, त्या जमिनीचं मातृत्व, त्या जमिनीमध्ये निर्माण होणाऱ्या बीजाला सुद्धा काबिल राहणार नाही अशी जमीन त्या विषातून तयार होते. आणि अशीच विषाची रोपटे ब्राह्मणवाद्यांनी या देशामध्ये जिथे तिथे पेरलेली आहेत. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये फडणवीसांचे काही व्हिडिओ दाखवणार आहे. जे फडणवीस एका ठिकाणी जो हिंदू की बात करेगा वही देश पे राज करेगा अशा घोषणा देतात, तर दुसरीकडं हेच फडणवीस जो OBC की बात करेगा वही देश पे राज करेगा अशा घोषणा देतात. तर काही ठिकाणी जो धनगर की बात करेगा वही देश पे राज करेगा अशा वल्गना करतात. तर काही ठिकाणी प्रत्येक जातीचं भांडवल जे आहे ते सोबत घेऊन राजकीय सत्ता उपभोगण्याचा जो विषारी डाव आहे हा फडणवीसांनी मागच्या काही दिवसामध्ये खेळलेला आहे. पण त्यांचा हा डाव महाराष्ट्रातील जनतेला लवकरच कळाला, म्हणून ते पुन्हा येऊ शकले नाहीत. हे जरी सत्य असलं तरी 14 तारीख होऊन आज 5 दिवस झाले. जरांगे पाटलांनी 14 तारखेच्या सभेतून स्पष्ट सांगितलं की गुणरत्न सदावर्ते हा कोणाचा माणूस आहे. त्यावर अजूनही देवेंद्र फडणवीसांनी शब्दसुद्धा काढला नाही की गुणरत्न सदावर्ते माझा माणूस नाही. ही बाब लक्षात घ्या. असे गुणरत्न सदावर्ते देवेंद्र फडणवीसांनी जसा धनगरांमध्ये पडळकर तयार केला आहे, असाच बौद्धांमध्ये सदावर्ते तयार केला आहे, असाच OBCमध्ये सुद्धा श्रावण देवरेसारखी इतकी विद्वान माणसं असतानासुद्धा आज ते मराठ्यांना OBCमधून आरक्षण देऊ नका म्हणून विरोध करायला पुढे येतात. छगन भुजबळ असेल, म्हणजे OBCमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नका ही जी काही भूमिका आहे ना, ही फार तकलादू भूमिका आहे. या लोकांचा अभ्यास किती आहे मला माहीत नाही. कारण ऑलरेडी जे मराठे विदर्भामध्ये, नाशिकमध्ये, औरंगाबाद, नगर, पाथर्डी हा जो काही मराठवाडा सोडून विदर्भ आणि विदर्भाच्या संलग्न जो भाग आहे या सगळ्याच भागामध्ये मराठा लोक OBCमधली कुणबी म्हणून जातीची प्रमाणपत्र घेऊन आरक्षण मिळवत आहेत. माझा प्रश्न ह्या OBC मराठा आरक्षण बिलाला विरोध करणाऱ्या लोकांना आहे की जर 50% महाराष्ट्र ऑलरेडी OBCमधून आरक्षण घेतोय, मराठा 50% महाराष्ट्रातील मराठे ऑलरेडी ॲज अ रिझर्वेशन घेत आहेत, मग तुमचा विरोध नेमका मराठवाड्यातल्याच मराठ्यांना का? त्याचं कारण असं आहे की फडणवीसांचा जो बालेकिल्ला आहे तो शाबूत आहे. नागपूर हा फडणवीसांचा बालेकिल्ला आहे, तो शाबूत आहे. तिथं कोणीही धक्का लावू शकत नाही अशी त्याला गॅरंटी आहे. त्याच्यामुळं विदर्भ सोडून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई इकडच्या एरियामध्ये फडणवीसांचं फारसं म्हणावं तेवढं प्राबल्य नाही. त्यामुळं
ह्या जाती जातीमध्ये युद्ध लावून व्होट डिवायडेशन कसं करता येईल, रूल अँड डिवाइड म्हणजे डिव्हाइड अँड रूल कसं करता येईल, यासाठी फडणवीस नेहमीच जाती जातीमध्ये भांडणं लावून कोंबड्यांच्या झुंजीसारखे जाती जातीच्या लोकांना झुंजवत आहेत. कधी सदावर्तेच्या माध्यमातून, कधी ओबीसीवाल्यांच्या माध्यमातून, कधी धनगरांच्या माध्यमातून. माझं ओबीसींना, धनगरांना आणि सदावर्तेंना तिघांनाही सांगणं आहे, सत्यानाश महाराष्ट्राचा होतोय, खेळ तुमचा होतोय. तुम्हाला नाचवणारा मदारी जो आहे फडणवीस, तो शेप राहतोय, पण गेम महाराष्ट्राचा होतोय. हा गेम ओळखा. जातीची पाळंमुळं पुन्हा मजबूत होत आहेत. जात राष्ट्रवादाच्या भावना पुन्हा प्रेरित होऊन जात युद्ध तयार होण्याची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि गुणरत्न सदावर्तेला माझं सांगणं आहे, आज मराठा समुदाय गांधीच्या भूमिकेमध्ये त्यांच्या न्याय हक्कासाठी लढतोय. त्याच्या आड जाऊ नका, अन्यथा कोणीतरी एखादा गोडसे उभा राहील आणि तुमचा गांधी करून टाकेल. ही माझी धमकी नाही, हा प्रेमाचा सल्ला आहे. माझं मराठा बांधवांना सुद्धा आव्हान आहे की तुम्ही त्याला फोन करून त्याला फालतू शिव्या देऊन, ते कसं असतं माहिती आहे का, गाढवाला कितीही स्वच्छ करा, गाढवाला कितीही स्वच्छ करा, ते जाऊन उकिरड्यावर लोळणारच. तो त्याचा जन्मजात गुणधर्म असतो. तसाच गुणरत्न सदावर्तेचा सुद्धा जन्मजात गुणधर्म आहे गाढवाचा. कारण तो गाढव पोचतो, गाढवाच्या सानिध्यात राहतो आणि त्यातल्या त्यात महागाढव त्याच्यावर नियंत्रण ठेवतो. त्याच्यामुळं त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी जी व्यवस्था आहे, ही त्याला गाढव म्हणून जोपासण्यामध्ये त्यांचं कल्याण आहे. पण त्यांच्या कल्याणामध्ये आपलं वाटोळं होतं आहे. त्याच्यामुळं त्याला फोन करून, त्याच्या रेकॉर्डिंग व्हायरल करून तुम्ही आपल्या आंदोलनाचं जे काही टार्गेट आहे, हे आता गुणरत्न सदावर्ते राहिलं नाही. पहिली गोष्ट लक्षात घ्या, गुणरत्न सदावर्ते हे आपल्या आंदोलनाचं टार्गेट कधी होतं, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये हे मॅटर चालू होतं तेव्हा. आता सुप्रीम कोर्टाने डायरेक्ट निर्देश देऊन टाकलेले आहेत. त्यामुळे एकतर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर आपल्याला पुनर्विचार याचिका केंद्र सरकारच्या माध्यमातून दाखल करावी लागेल. सुप्रीम कोर्टाने दिलेला कुठलाही निर्णय अंतिम आहेच असं गृहीत धरता येणार नाही. हे मी आजच नाही, हे नेहमीच सांगत असतो की भारताचे लोक भारताच्या कुठल्याही कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशनपेक्षा लहान नाहीत. कारण भारताच्या राज्यघटनेने भारताच्या लोकांना जे सार्वभौमत्व दिलेलं आहे, हे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियापेक्षा लहान नाही. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये सुद्धा आपण पुनर्विचार याचिका दाखल करू शकतो. याच्यामध्ये जो काही टेक्निकल घोळ चालू आहे मराठा आरक्षणाचा, आणि त्याला विरोध करण्यासाठी, त्याला विरोध करून वेळ मारून न्यायचं. 2014 गेलं, 2000 19चे पण इलेक्शन, 18चे पण इलेक्शन गेली, आता पुढं 24चे इलेक्शन येते. 24च्या इलेक्शनपर्यंत हे कसं तरी गाडा खेळवत न्यायचा. कधी सदावर्तेला पुढं आणायचं, कधी ओबीसीवाल्यांना पुढं आणायचं, कधी धनगरांना पुढं आणायचं. धनगर, ओबीसी, बौद्ध आणि मराठा यांच्यामध्ये तुंबळ युद्ध लावून द्यायचं आणि नागपूरच्या रेशीम बागेमधून ते युद्ध बघत बसायचं. ही जी नीती ठरवण्यात आलेली आहे, ही नीती आपण समजून घेतली पाहिजे आणि कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्कमध्ये काम झालं पाहिजे. आज ज्या पद्धतीनं जरांगे पाटील काम करत आहेत, तर ही एक फार चांगली पद्धत आहे की सगळ्यांनाच सोबत घेऊन, सगळ्यांनाच सामावून घेऊन. हे पहा, आज मराठा समाजाला रिझर्वेशन जरी नसलं तरी ते उद्या नक्की मिळेल, याचा आशावाद मलाच नाही, या राज्यातल्या सगळ्याच लोकांना आहे. पण हे मिळवून देईपर्यंत, त्यांच्या हातामध्ये हे आरक्षण पडेपर्यंत RSSच्या माध्यमातून, फडणवीसांच्या माध्यमातून जे जातीय विष पेरलं जाते ना, बौद्धांच्या सदावर्तेच्या माध्यमातून असेल, किंवा मग मी ते मिळूच देणार नाही, मी हेच होऊ देणार नाही. सदावर्ते म्हणजे भारताचं संविधान नाही, किंवा सदावर्ते म्हणजे सुप्रीम कोर्ट नाही. तो एक लॉयर होता, आता लॉयर नाही. त्याच्यामुळे त्याच्या जो काही विषय येतो, सदावर्तेचा विषय, त्याच्या बापाची जागीर नाही आहे आरक्षण म्हणजे.
आरक्षण ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटनात्मक तरतूद आहे आणि ती या देशातल्या कुठल्याच वंचित समूहाला मिळू शकत नाही असं म्हणताच येत नाही. ती त्यांना मिळू शकते, तो त्यांचा हक्क आणि अधिकार आहे, ते तो हक्क आणि अधिकार घेऊ शकतात. पण आत्तापर्यंत आपण चुकीच्या लोकांच्या माध्यमातून प्रेझेंट होत होतो, आता एका चांगल्या आणि नीतिमान माणसाच्या माध्यमातून प्रेझेंट होतोय. हा नीतिमान माणूस टिकवून ठेवण्यासाठी आपण त्याच्या मागे सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे. एकदाचे हे आरक्षणाचे मुद्दे सगळ्यांचे संपून गेले की आता हे तुम्हाला सांगतो, आता इकडं मराठा आरक्षण चालू असताना तिकडं धनगरांना एकदाच पेटवून दिलं आहे, तिकडं ओबीसींनाही पेटवून दिलं आहे, तिकडं मांगांना पण पेटवून देण्याचा प्रयत्न चालू आहे अबकडच्या माध्यमातून. म्हणजे सगळा गोंधळ राज्यामध्ये निर्माण करण्याचं जे काम आहे हे फडणवीसच्या माध्यमातून चालू आहे ना. हे सगळं फडणवीसच्या माध्यमातून चालू आहे, याचा रिमोट कंट्रोल त्याच्याकडे आहे. त्याच्यामुळं आपल्याला पहिली गोष्ट अशी करायची आहे की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हा जातीय द्वेष वाढला नाही पाहिजे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आणि आजही सांगितले की सदावर्ते हा कुठल्याही समाजाचा नेता नाही किंवा कोणताही समाज त्याला आपला नेता मानत नाही. दोन गोष्टी झाल्या. किंवा कोणताही समुदाय त्याचं ऐकून मराठा आरक्षणाला विरोध करत नाही. ही बाब तुम्ही, ह्या तिन्ही बाबी तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं मराठा आरक्षणाचं जे सध्या चाललेलं आहे की याच्यामध्ये पार्लमेंटनी हा निर्णय घेणं फार गरजेचं आहे. कारण पार्लमेंटनी हा निर्णय घ्यावा म्हणून राज्य सरकार आणि राज्यातल्या लोकसभा प्रतिनिधींनी पार्लमेंटमध्ये प्रेशर उभं करणं फार काळाची गरज आहे. जर या राज्यातल्या एकंदरीतच 50% मराठ्यांना ओबीसीमधून रिझर्वेशन ऑलरेडी मिळतं आहे, मग 50% मराठ्यांसाठी राज्याचं वातावरण जे आहे हे दूषित करण्याचा जो काही उठाठेव चालू आहे, हा दूषित करण्याचा जो काही प्रोपोगंडा चालू आहे, हे जे काही प्लॅनिंग चालू आहे, हे प्लॅनिंग हाणून पाडण्याची सुद्धा आपल्याला गरज आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण सदावर्तेचा बापसुद्धा अडवू शकत नाही. फक्त वेट अँड वॉचची भूमिका घ्या. आपण अजूनही कायदा हातात घेतला नाही, इथून पुढेही घेऊ नका. कारण असाच कायदा हातात घेण्याच्या प्रकरणांमुळे मराठवाडा विद्यापीठाच्या आंदोलनामध्ये आमच्या 3 ते 4 पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत. तशाच तुमच्याही बऱ्याचशा पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत, त्या पुन्हा होऊ देऊ नका. आरक्षण सदावर्तेच काय, त्याचा बाप मेलेला मसनातून येऊनसुद्धा देईल. बाबासाहेब आंबेडकरांनी तशी तरतूद करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे सदावर्ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर नाही किंवा सदावर्ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा समाज नाही. मागच्या इतिहासामध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या सुनावणीमध्ये मराठा संघटनांनी किंवा डेटा कलेक्ट करून देणाऱ्या लोकांनी मराठ्यांना मागास ठरवण्यामध्ये ज्या ज्या काही कमतरता ज्या ज्या काही कमी पडल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण करून तो सुद्धा प्रयोग करता येतो का पुन्हा, हे सुद्धा केंद्र सरकारने पाहण्याची गरज आहे. काय होतं, निवडणुका निघून गेल्या की आपण शांत बसतो, निवडणुका आल्या की आपण पेठून उठत नाही. म्हणजे निवडणुका झाल्या, एकदाच्या निवडणुका झाल्या की तेवढ्यापुरतं तेवढं आपण विरोध करत असतो आणि नंतर 5 वर्षे शांत बसत असतो. माझं यावर मत असं आहे, आता निवडणुका येणार आहेत है ना, आता निवडणुका येणार आहेत. बऱ्याचशा ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार होण्याची शक्यता आहे. माझं या राज्यातल्या सगळ्याच लोकांना सांगणं आहे, तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकू नका. तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकता याचा अर्थ आरक्षणावर बहिष्कार टाकता असा होतो सरळ सरळ. तुम्हाला जर हे राज्य सुस्थितीत ठेवायचं असेल, या आरक्षणाच्या ज्या काही लढाईमध्ये तुम्ही उतरला आहात, ही लढाई जर तुम्हाला पुन्हा अजून मजबूत करायची असेल तर मतदानाची टक्केवारी वाढवा. आणि ही जी गाढवं आपण निवडून दिलेली आहेत ना, ह्या गाढवांना उकिरड्यात पाठवा त्यांच्या मालकाकडं आणि आपले नवीन प्रतिनिधी पार्लमेंटमध्ये पाठवा. भारताच्या इतिहासामध्ये असा कुठलाच कायदा भारताच्या राज्यघटनेने करून ठेवला नाही की तो कायदा लोकांच्या कल्याणाच्या आड येईल. जिथं लोकांचं कल्याण होईल तिथे कायदा लवचिक होऊन आपली बाजू, आपली भूमिका बजावत असतो. असंच भारताचं संविधान आहे. त्यामुळे सदावर्तेसारख्या लोकांनी कितीही जरी माकड उड्या मारल्या तरी त्यांच्या उड्या फक्त फांदीपर्यंत जातात. फांदी तुटून एकदा जर खाली पडली, कंबरडं मोडल्याशिवाय राहत नाही.
त्यामुळे अशा माकडांच्या नादी न लागता आपण एक सुसंस्कृत आणि संयमी समाज व्यवस्थेचे घटक आहोत. त्यामुळे आपल्याला जे आपला उद्देश जो साध्य करायचा आहे, हा उद्देश साध्य करण्यासाठी जे कॉन्स्टिट्यूशनल लढाया आहेत, ह्या लढाया मग त्या पार्लमेंटच्या फ्लोअरवरच्या असतील किंवा सुप्रीम कोर्टाच्या फ्लोअरवरच्या असतील, ह्या लढाया लढत असताना इतिहासामध्ये ज्या चुका झाल्या त्या भविष्यामध्ये होणार नाहीत याची काळजी घेऊन आपल्यातल्या तज्ज्ञ लोकांनी पार्लमेंटरी सिस्टममध्ये आणि ज्युडिशरी सिस्टममध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे काम करणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं की आता जरी पार्लमेंटनी रिझर्वेशन दिलं तरी उद्या काही माकडं उभा राहून म्हणू नये की हे रिझर्वेशन पुन्हा रिजेक्ट करून टाका. त्यामुळे आता संधी आहे, नियोजनबद्ध पुढं जाण्याची संधी आहे. त्यामुळं या संधीचं सोनं करून घेत असताना हे सोनं आपल्या पदरामध्ये पडेपर्यंत सदावर्तेंसारख्या गाढवांना उकिरड्यावरच राहू द्या. आणि सदावर्तेंना माझं सांगणं आहे, बाबा एक गांधी मेलाय, एक गांधी मेलाय, तो तुझ्या गोडशेंनीच मारलाय. तू शांत राहा, नाहीतर हे हजारो गांधी तुझा एका दिवशी गोडसे करतील. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.